गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री ही गुरुवारी आल्याने आंब्याच्या पानांचा एक उपाय करायचा आहे। सकाळी लवकर उठायचं आहे, घर दार स्वच्छ करा, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा आणि जो आंब्याच्या पानांचा उपाय करणार आहोत ना, मग 5 आंब्याची पानं घ्या, 11 घ्या, 21 घ्या, विषम संख्यांमध्ये आपल्याला आंब्याची पानं घ्यायची आहे। स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आंब्याची एक डहाळी जरी घेतली तरीही चालेल। तर आंब्याच्या पानांना तुम्हाला हळदी कुंकवाचं बोट लावायचं आहे आणि ते हळदी कुंकू लावताना प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी कुंकू लावताना ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा आणि मग हळदी कुंकू लावायचं आहे। आणि ती आंब्याची पानं तोरण जरी बनवलं तरीही चालेल किंवा 5 आंब्याची पानांची डहाळी, 11 आंब्याची, 21 आंब्याची पानांची डहाळी आपल्या मुख्य दरवाजावर लावायची आहे। सोन्यासारखे अनुभव येतील। आपलं देवघर असेल तिथंसुद्धा आंब्याची पानं ठेवा, तुमच्या खिडक्या वगैरे असतील तिथंसुद्धा आंब्याची पानं ठेवायची आहे। पण मुख्य दरवाजावर जेव्हा आपण आंब्याचे तोरण किंवा आंब्याची पानं लावणार, लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपायचा आहे। वर्ष कसं सोन्यासारखं जाईल, या वर्षात तुमच्या घरात शुभ गोष्टी घडून येतील। मग मुलांचे मुलींचे लग्न ठरत नसतील, त्या अडचणीतून सुद्धा तुम्हाला मार्ग मिळेल। योग्य ठिकाणी तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न जुळून येईल, घरात संतान प्राप्ती होईल, अखंड लक्ष्मी नारायणांची कृपा होईल, पैसा येऊ लागेल, अडीअडचणी दूर होईल, घरातलं दारिद्र्य दूर होईल, पैसा टिकून राहील, लक्ष्मी स्थिर राहील। खूप सुंदर उपाय आहे। नक्की सर्वांनी गुढीपाडव्याच्या सकाळी लवकर उठा आणि आंब्याच्या पानांचा हा उपाय जरूर करायचा आहे। धन्यवाद।